ओम साईराम. किती वाट बघायची मी. मॅडम काम असतं जरा, बोला काय झालं. मला ना तुमच्याबरोबर राहायचंच नाहीये, कारण की तुम्ही दिलेलं एक पण प्रॉमिस तुम्ही पूर्ण केलं नाहीये. मला तुम्ही प्रॉमिस केलेलं की तुम्ही मला टाइम देणार, मॉलला घेऊन जाणार, शॉपिंग करणार आणि कधीच खोटं बोलणार नाही. बघा 3 वर्षापूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा या क्रेझी मोमोज कॅफेला भेटलेलो तेव्हाचे बिल माझ्याकडे अजून आहे. अच्छा असं म्हणताय का. मग तुम्ही पण प्रॉमिस केलं होतं की मी असताना तुम्ही कधीच मेल बेस्ट फ्रेंड ठेवणार नाही, पण त्या दिवशी तुम्ही त्याला ह्याच कॅफेमध्ये स्वतःच्या हाताने चिकन तंदुरी मोमोज भरवत होते. तुम्हाला माहिती ना हे कॅफे मला किती आवडतं. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हे कॅफे ना आमच्या भाऊंचंच आहे, त्यामुळे खबरी तर येणारच ना एकदम 4K HD मध्ये. आणि मॅडम तुम्ही अजून एक प्रॉमिस केलं होतं की मी कधी खोटं बोलणार नाही, नाईट आउटला जाणार नाही, दारू पिणार नाही. मग अंकिताच्या घरी नाईट आउटला जाऊन काय मठ्ठा पित होते काय? मठ्ठा वाटलो मी. तुम्हाला कसं काय कळलं? मला कसं कळलं? तो अंकिताचा बारका भाऊ माहिती का, आपल्याच चौकात असतो ना, सगळ्या खबऱ्या सांगतो मला. प्रेमाने मी त्याला घुंगरू म्हणतो. आला ना सगळं छुमछुम करत सांगायला. मॅडम तुम्ही किती पण स्नॅपचॅट लोकेशन बंद केलं ना तरी प्रत्येक चौकात माझे पोर असतात मॅडम. हॅपी प्रॉमिस डे. चला येऊ का. ते काय आहे की आमच्या आईसाहेबांना पण मी एक प्रॉमिस केले की तुमची सून तुमचं प्रॉमिस राखणारी असेल. इथं तुम्ही माझं प्रॉमिस राखत नाही, त्यांचं कधी राखणार. येऊ का. ओम साईराम.